कागल येथील दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत येथील विद्यार्थ्यांनी मकर संक्रांतीचं औचित्य साधून परिसरात तिळगुळ वाटप आणि स्नेहसंपर्क अभियान गेल्या 30 वर्षापासून अखंडितपणे राबवण्यात येत आहे। आपल्या संस्कृतीची जपवणूक करत विद्यार्थ्यांनी कागलमधील विविध उपनगरात घरोघरी जाऊन तिळाचा गोडवा वाटला आणि स्नेहवृद्धीचा संदेश दिला। विद्यार्थ्यांचा घरोघरी संपर्क शाळेच्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पसारेवाडी, दावणे गली, शाहूनगर, शिवाजीनगर, मल्हारनगर, गणेशनगर, पठाणमाळा आणि सांगाव नाका या परिसरामध्ये उत्साहाने भेट दिली। केवळ तिळगुळ वाटपच नाही तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला। तसेच शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी होणाऱ्या दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। संस्कार आणि सण यांची सांगड यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी सणाचं महत्त्व सांगताना ते म्हणाले की मकर संक्रांत हा ऋतू परिवर्तनाचा आणि कटुता विसरून नात्यांमध्ये गोडवा आणण्याचा सण आहे। शालेय वयातच विद्यार्थ्यांना सामाजिक संवाद आणि आदराची शिकवण मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं। घरोघरी गेलेल्या या बालचमूंनी आपल्या शिस्तीनं आणि आदरयुक्त संवादानं सर्वांची मनं जिंकून घेतली। या उपक्रमात शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।